लोकसभेतील निवडणुकीमध्ये असा सल्ला दिला आजही मी असं म्हणतोय त्यांनी असणार जालना मतदारसंघातून लढलं पाहिजे. तिकीट देणार तुम्ही कोणची? आम्ही असं म्हटलं त्यांनी पक्ष लढलं पाहिजे. त्याला कुठल्याही पक्षाचं तिकीट घेतलं की त्या पक्षाची बंधनं येतात. बसवा, आम्ही फॉर्म्युला देतो. आणि मनात जे असतं ते पोटातही असतं आणि तेच ओठावरती असतं. जे ओठावरती असते ते मनात आणि पोटात असते. ते बाहेर आतलं बाहेर असं काहीच नाही. 39 तर त्यांनी अगोदर डिस्ट्रीब्यूट करून घेतले. किती राहिलेले ते आम्हाला पहिल्यांदा बघू द्या ना. उर्वरितवरती सुद्धा हक्क सांगणार. सेटलमेंट झाले त्याच्यावरती हक्क सांगणार. साहेब पण आपण आता यावेळेस तुम्ही स्वतः त्यांना विचार आम्ही वंचित आहोत. क्लिअर आहे ना. पर्याय आम्ही जाऊ. त्यांना कंट्रोल करू शकतात. त्यांच्या आंदोलनाची हवा काढू शकतात. त्यांचं आंदोलन त्यांना कायम ठेवायचं असेल आणि त्यांच्या आंदोलनाचं अन्नापाठीत होऊ द्यायचं नसेल तर त्यांनी इलेक्शन लढलं पाहिजे. इलेक्शन नंतर कोण मारांगे पाटील चर्चा सुरुवात. लोकांमधली तीव्रता कमी झालेली नाही. एवढं लोकांचा प्रचंड समाधान आहे. आंदोलनादरम्यान एक दोन त्यांना माघार घ्यावी लागली. जसं आहे यापूर्वी मुंबईला जाण्याआधी ते परतले तर मॅच्युअर्ड डिसिजन होतं असं वाटतंय सर तुम्हाला? मॅच्युअर्ड की इनमॅच्युअर्ड याच्यापेक्षा परिस्थिती काय आहे त्याच्यावरती अवलंबून बीजेपीमध्ये बोलत आहे.